नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 24 फेब्रुवारीची रात्र म्हणजे उद्या 25 तारखेपासून पावसाचा अंदाज आणि वेदर सिस्टम कशा असतील त्या बघू. बघा मित्रांनो, तुम्ही माझ्या बरोबर जवळपास 5 ते 6 वर्षापासून आहे. तर मी पहिल्यांदा 5 ते 6 म्हणजे कोरोना झाल्यानंतर आपण हवामानाचा अंदाज सुरू केला होता 2020च्या एंडिंगला. तर 21 पासून ते 2025 पर्यंत 20 मध्ये देखील मी अंदाज देत होतो टेक्स्ट मेसेजने, परंतु मर्यादित ग्रुपवर. तर माझी एक चूक त्यात अशी झाली की मी सरळ 4 ते 5 वर्ष टेक्स्ट मेसेजने अंदाज दिला. माझ्याकडे ते व्हॉट्सअप ग्रुप होते, या ग्रुपच्या माध्यमातून मी टाईप करायचो आणि व्हिडिओ नव्हते तेव्हा, पण इमेज आणि याच्या माध्यमातून मी अंदाज दिला. मात्र खऱ्या अर्थानं मागच्या वर्षापासून म्हणजे अजून वर्षही झाले नाही आपल्या युट्यूब चॅनलला चालू करण्यास, आपले 1 लाख सबस्क्रायबर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत आले. तसं पाहिलं, मी जर 5 वर्षापासून जर युट्यूब चॅनल आतापर्यंत चालू केला असता तर आपले कदाचित मित्रांनो 4 ते 5 लाख सबस्क्रायबर त्या ठिकाणी असते. कमी व्हिडिओमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात. आणि माझे व्हिडिओ हे आज जवळ तसं पाहिलं तर 1 लाखा पर्यंत व्ह्यूज असतात. 70,000, 80,000, 50,000, 60,000, 70,000 राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून फॉलोअर्स आणि कॉल येत असतात. तर बघा मित्रांनो, सोशल मीडियावर जे काही लोक आहे त्यांनी माझा अंदाज देण्याची जी पद्धत असते, कारण मी एक शेतकरी दिवसभर माझ्या शेतीमध्ये शिमला मिरची, काकडी किंवा इतर जे काही कांदे वगैरे सगळे पिकं आहे त्याच्यात आम्ही कष्ट करतो आणि त्यानंतर संध्याकाळी जो व्हिडिओ बनवतो. दिवसभर कष्ट केल्यामुळे द्राक्ष बागा आणि सगळ्याच पिकांमध्ये कशा पद्धतीने नुकसान होतं या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे जर वेदर सिस्टीम असेल तरच मी त्या ठिकाणी हवामान अंदाज हा टाकतो. अन्यथा सोशल मीडियावर आज काही लोक असे की भडक अंदाज टाकतात की गारपीट होणार, वादळी वारा येणार, इतका पाऊस होणार, तितका पाऊस होणार. महाराष्ट्रामध्ये हजारो खेडे, तर त्याच्यामध्ये काही जर 5-50 गावांना पाऊस झाला म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात पाऊस होतो असं नाही. त्यामुळे काय होतं, मी जर सांगितलं गारपीट होणार, पाऊस होणार, तर त्याचा परिणाम हा तुमच्या द्राक्ष पिकावर, कांदा पिकावर आणि इतर सगळ्याच मार्केटवर हा होत असतो. तर त्याच्या माध्यमातून जेव्हा व्यापाऱ्यांकडे हे मेसेज जातात तर ते एक तर बाजार पाडतात किंवा खरेदी थांबवतात, तुमचे खुडे थांबवतात. आणि याच्यामुळे मी अंदाज अतिशय सावध देतो. आणि मी सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाहीये, तर पाऊस आपल्याकडे झालाच नाही. फक्त चौसाळ्याकडे परवा थोडासा पाऊस झाला होता, त्याचा त्रास इतका काही झाला नाही. बुंदाबांदी टिपटिप पाऊस होईल असंच मी सांगितलं होतं. त्यामुळे घाबरून जाण्याची शेतकरी वर्गाने गरज नाही मित्रांनो. दुसरं असं की मी काही हरामखोर लोक आहे सोशल मीडियावर इतके की ते म्हणतात की अंदाज चुकतात वगैरे. तर अशा हवामान अंदाजकांना मी मोजत नाही त्या ठिकाणी. तर त्यांचे व्हिडिओज मुळात म्हणजे 2-4 हजार 500 व्ह्यूज त्यांना येतात आणि त्यांचं नाव घेऊन त्यांना मुद्दाम माझं नाव घ्यायचं आणि त्यांना मोठं करायचं, असं त्या गोष्टी असतात. त्यामुळे त्या लोकांकडे मी दुर्लक्ष करतो. आणि असं असतं की हत्ती जेव्हा चालतो तेव्हा कुत्रे भुकत असतात आणि त्या हत्तीनं जर त्या कुत्र्यांकडे पाहिलं तर त्याची वाट पुढे चालणार नाही. त्यामुळे आपण हवामानाचा अंदाज जर 5 वर्षापासून युट्यूब चॅनल असतात तर आतापर्यंत माझे 5 लाखाहून सबस्क्रायबर अधिक असते. आणि तुम्ही दिलेलं, राज्यातील शेतकऱ्यांनी, माझ्या बळीराजानं मला दिलेलं प्रेम आहे की लाख सबस्क्रायबर होत आले म्हणजे कमी वर्षात, आधी 7-8 महिन्यात. असोत, हवामानाचा अंदाज बघूया. तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये शेतकरी वर्गाच्या बाजूने मी कधीही असतो. त्यामुळे मी भडक थंबनेल कधीही टाकत नाही. आणि जर पाऊस येणार असेल तरच सांगतो. आता 4-8 गावात झाला किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट झाली तर म्हणजे सगळीकडे पाऊस होतो असं नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये. तर बघा मित्रांनो, आता तसं पाहिलं तर 2 सायक्लोनिक ज्या सिस्टम आहे ते ह्या ठिकाणी अशा बनलेल्या आहेत. तर ह्या ज्या सायक्लोनिक ह्या या ट्रकमुळे तो तटवर्ती भाग आहे आपल्या महाराष्ट्राचा, म्हणजे मराठवाड्याचा काही भाग, विदर्भाचा भाग, ह्या भागामध्ये काही ठिकाणी अंशतः. आता ह्या महिन्यात होतं काय, हा जो महिना असतो हा महिना असतो पावसाळा संपलेला असतो, हिवाळा संपत उन्हाळ्याकडे आपण जातो. टेम्परेचर 35-36 अंश सेल्सिअस बऱ्याच ठिकाणी झालं. आणि जवळपास मित्रांनो बघा, 5 ते 7 मार्चला टेम्परेचर 40 अंश सेल्सिअस होणार आहे. होळीनंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते मॉडेलला तरी. तर मित्रांनो, ह्या सिस्टीममुळे काय होतं, हिमालयाकडून बाष्प येत असतं आणि ह्या बाष्पामुळे टेम्परेचर वाढलंय. त्याच्यामुळे या बाष्पामुळे ढग तयार होतात. मात्र इतकेही इंटेन्सिटी त्याला नसते की त्यामुळे पाऊस येईल.
त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात इकडे इकडे पाऊस झाला नाही. मात्र ह्या जी सिस्टीम आहे या काही तटवर्ती भागात पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारपीट थोड्या प्रमाणात झाली. याचं कारण असं की तिकडे टेम्परेचर जास्त आहे. मराठवाड्यात विदर्भात तापमान जास्तच असतं मुळात, म्हणजे त्या तापमानाचा परिणाम स्वरूप काही वेळेस वारा सुटतो आणि त्या ठिकाणी आणि सिस्टम सायक्लोनिक सर्क्युलेशन देखील जवळ होतं, त्याच्यामुळे तो थोडाफार होत असतो. अन्यथा 25 तारखेनंतर ह्याही सिस्टम थांबणार. 26-27 थोडाफार ढगाळ राहील आणि त्यानंतर पाऊस हा थांबला जाईल. आता पुढच्या याच्यावरून आपण त्या ठिकाणी बघूया. मित्रांनो, जर वेदर सिस्टीम जर बघितलं बघा, हवेचा हिमालयाच्या भागातून अशा येत आहे की लो प्रेशर एरिया हा बंगालच्या उपसागरात इथे एक लो प्रेशर आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन याच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात थोडाफार पावसाचे सिस्टम ज्या बनल्या होत्या त्या येतात. इकडे लांब एक लो प्रेशर एरिया आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही इथे हिमालयाचं जे काही सी सरफेस टेम्परेचर आहे, समुद्राच्या पाण्याचं तापमान हे जवळपास 29 ते 30 अंश सेल्सिअस इतकं हाय बंगालच्या उपसागराचं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या काही सिस्टम या ठिकाणी तयार होत असतात. 25 तारखेला उद्या देखील बघा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या भागामध्ये अतिशय ढगाळ वातावरण बनेल. नांदेड, किनवट, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, गोंदिया, अमरावती आणि हा जो भाग आहे त्याच्यातले शेतकऱ्यांचे मला खूप कॉल येत असतात. तसं विचार केला तर अकोला आणि अमरावती ह्या शेतकऱ्यांचं माझ्यावर जास्त प्रेम म्हणता येईल त्याला, कारण त्या भागातील खूप कॉल येत असतात. विदर्भातील देखील शेतकऱ्यांचे मला कॉल त्या ठिकाणी खूप येत असतात. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे देखील कॉल खूपच असतात. नांदेड बघा ह्या भागामध्ये देखील आपल्याला ह्याच्या सिस्टम दिसतात. परंतु पावसाची शक्यता ही जर तुरळक टिपटिप पाऊस होऊ शकतो, अन्यथा सिस्टम बाजूला सरकली. 26 तारखेपासून महाराष्ट्रातील ह्या सिस्टम सर्व संपणार आहेत. दुपारी साधारणपणे 11 वाजेपर्यंत सिस्टम नसते. टेम्परेचर वाढलंय, 35-36 टेम्परेचर झालंय. त्या टेम्परेचरमुळे दुपारानंतर जे काही वॉटर वेपर आहे त्याचे लगेच क्लाउड फॉर्मेशन होतं आणि काही ठिकाणी टिपटिप पाऊस होतो. बघा अशा पद्धतीने दुपारी 2 नंतर वातावरण या ठिकाणी तयार होतं. मात्र आज जी काही काल 2 ला इंटेन्सिटी परत कमी होऊन गेली, म्हणजे पावसाचे चान्सेस आहे. फक्त एकच दिवस पाऊस 23 ला थोडा पाऊस झाला, अन्यथा पाऊस त्या ठिकाणी नव्हता. भारतापासून खाली विषुववृत्ताच्या जो साऊथ पोल आहे, साऊथ पोलला एक होराशेव नावाचं चक्रीवादळ आहे. त्याच्यामुळे वेदर पॅटर्न ह्या पुढच्या काळामध्ये खालत्याच भागात शिफ्ट राहण्याची शक्यता आहे. कारण बघा टेम्परेचर जरी वाढलं तर वेदर पॅटर्न ह्या खालत्या भागात असल्या, हे चक्रीवादळ इकडे असल्यामुळे बाष्प त्या ठिकाणी खेचलं जात आहे. या दिवसात मित्रांनो बघा, जर इकडे लो प्रेशर एरिया बंगालच्या उपसागरात दिसतो, डब्ल्यूडी जो हिमालयावर होतोय देखील वरच्याच भागात आहे. आणि अन्यथा आयएमडीच्या साईटवर जर आपण पाहिलं तर अनदर डब्ल्यूडी हा 27-28 तारखेला हिमालयावर येईल. परंतु डब्ल्यूडीची इंटेन्सिटी कमी झाली आणि थंडी उकाडा जाणवायला लागलाय. घरामध्ये फॅन म्हणजे जे काही कूलर किंवा फॅन चालू करण्याची गरज भासायला लागली, म्हणजे उन्हाळ्याकडे वाटचाल आपली आता सुरू झाली हळूहळू. होळीनंतर तापमानात मोठी वाढ होईल त्या ठिकाणी. आणि बघा मित्रांनो की तसं जर बघितलं तर होळीनंतर टेम्परेचर हे 35 ते 38-39 पर्यंत जाण्याची शक्यता 7 मार्च नंतर दिसते. थोडस 9-10 ला थोडं टेम्परेचर कमी होईल, परत एकदा वाढ होताना दिसते. आता मार्च महिन्यामध्ये पाऊस पडेल का याच्याबद्दल मी काल सांगितलं. मार्च महिन्यामध्ये पावसाच्या सिस्टीम या ढगाळच होत राहील वातावरण, पण पावसाच्या सिस्टीम ह्या नाहीये, लक्षात घ्या. एप्रिल महिन्यात देखील जर कोणी सांगतं की गारपीट होणार हे होणार, तर तसं काहीही होणार नाहीये, लक्षात घ्या. कारण डब्ल्यूडीची इंटेन्सिटी ही कमी झाली आहे. डब्ल्यूडी जेव्हा हिमालयावर सक्रिय असतात त्यावेळेस गारपिटीची शक्यता ही असते, अन्यथा गारपिटीची इतकी शक्यता ही त्या ठिकाणी नाहीये. मे महिन्याचा देखील अंदाज मी कालच्या व्हिडिओ दिला होता की त्या मागच्या वर्षासारखा पाऊस हा इतका नसणार आहे. मात्र वळीव पाणी 15 मे नंतर थोडेफार होऊ शकतात. त्यामुळे डाळिंबाच्या, द्राक्षाच्या काही छाटण्या, हार्वेस्टिंग, सेटिंग या सगळ्या गोष्टी असतात, त्या कामाचं नियोजन शेतकरी वर्गाने करावं. आणि अन्यथा जे काही मला ट्रोल करणारे जे काही लोक आहे महाराष्ट्रामध्ये, बऱ्याच ग्रुपवर मी बघितलं काही शिव्याही देतात, तर त्यांना देखील माझा नमस्कार आहे. असेच करत जा, म्हणजे शेतकरी वर्गाच्या विरोधी भूमिका घेऊन तुम्ही कसल्याही प्रकारचे थंबनेल टाका, गारपीट होणार, हे होणार, ते होणार. तर आपल्याकडे इकडे शेती चांगल्या प्रकारे पिकते, त्याचा त्रास हा शेतकरी वर्गाला होत असतो. म्हणून मी शेतकरी वर्गाचीच भूमिका महत्वाची लक्षात घेऊन अंदाज देत असतो. अंदाज आज देऊ, उद्या देऊ, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. भले 2 दिवस लेट देऊ, पण तो सौम्य देऊ, ज्याने शेतकरी वर्गाला आधार भेटेल, असेच माझे अंदाज असतात. आणि जे मला काही जे प्रेम दिलं मित्रांनो, बघा लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. माझा जर हवामान अंदाज तुम्हाला आवडला तर आपल्या या चॅनलला त्या ठिकाणी
सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करीत चला. कारण महाराष्ट्रामधील जे काही शेतकरी वर्ग आहे मोठ्या आशेने माझ्याकडे पाहत असतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मी बघा शेअर देखील करत नाही. काही जेवढ्या व्हॉट्सअप आता शेतीचं कामच इतकं चालू आहे तर माझ्याकडे 1500 1600 व्हॉट्सअप ग्रुप आहे. इतक्या ग्रुपवर माझं शेअर होत नाही. मी एक 500-600 ग्रुपवरती शेअर करतो, परंतु लोक शेअर करतात आणि व्हिडिओ बघतात. 28 या स्लॅक सीझन मध्ये पाऊस नसताना 28, 30, 40 हजार व्ह्यूज येतात. हे माझ्याकरता आणि शेतकऱ्यांनी दाखवलेलं माझ्यावरचं प्रेम आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि असेच सहकार्य असू द्या. धन्यवाद.